विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याणच्या इमारतीमध्ये फार दुर्व्यवस्था होऊ लागली हे ओळखून महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून 6,40,00,000 रुपयाची वाढीव मुलामुलींसाठी वसतिगृह अद्ययावत वसतिगृह मंजूर करून घेतलेला आहे। त्याचबरोबर या हदगाव शहरासाठी व्यापारी संकुलासाठी 134 गाळे आम्ही मंजूर करून घेतलेली आहे। मी फक्त मंजूर कामच तेवढंच सांगणार आहे। हदगाव नगर परिषद अंतर्गत शिवनेरी मेडिकल ते जिप शाळा हटवटी नाल्यापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे ह्याच्यासाठी 6,10,00,000 रुपये आताच हेमंत भाऊच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत। हदगाव नगर परिषद जिल्हा नांदेड अंतर्गत आझाद चौक ते तामसा रोड पर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे याच्यासाठी 2,40,00,000 रुपये मंजूर करून घेतले। हदगाव नगर परिषद जिल्हा नांदेड अंतर्गत आझाद चौक ते दत्तबर्डी कमान पर्यंत सीसी रस्ता 1,50,00,000 रुपये मंजूर केलेला आहे। हदगाव नगर परिषद अंतर्गत आझाद चौक ते राठी चौक 1 कोटी रुपयाचा सीसी रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज कमान ते मुख्य रस्त्यात दुतर्फा भव्य सुशोभीकरण आत्ताच परवा ऍक्सिडेंट झाला होता, असे अनेक ऍक्सिडेंट झालेले आहे। लोक म्हणजे नागमोडी रस्त्यासारखं वापर करायले, जिथून रस्ता आहे तिथं मोठा रस्ता असल्यामुळे कोणीकडे चालले। ही बाब ओळखून मनाटकर तात्याच्या घरापर्यंत ते छत्रपती शिवाजी महाराज कमानीपर्यंत संपूर्ण आम्ही डिवायडर व डेकोरेटिव्ह लाईट ह्याच्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत। नगर परिषद हदगाव समोरील उद्यानाचे नमो उद्यान या स्कीमच्या माध्यमातून 1 कोटी रुपये आपण इथं मंजूर करून घेतलेले आहेत। नगर परिषद समोरील उद्यानाचे अतिरिक्त सुशोभीकरण करून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 90 लाख रुपये या इमारती आणि इथल्या सुशोभीकरणासाठी 90 लाख मंजूर केलेले आहेत। कमलाई नगर येथील मारुती मंदिरासमोरील जागेत नवीन आकर्षक उद्यान विकसित करण्यात येणार आहे। 50 लाख रुपये मंजूर केलेले आहेत। संभाजीनगर येथील महादेव मंदिरासमोर प्रशस्त व आधुनिक सभा मंडपाचे बांधकाम करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून 50 लाख रुपयाचा सभा मंडप मंजूर केलेला आहे। हदगाव नगर परिषद इमारत व पाणी पुरवठा पंपावर सौर ऊर्जा आधारित विद्युत प्रणाली बसविण्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। हुलकाणे तांडा येथे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमासाठी मोठे सभागृह उभारण्यात येणार असून त्याच्यासाठी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। देवीनगर तांडा येथे सुसज्ज सांस्कृतिक सभागृहाचे बांधकामासाठी 40 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। जानकीलाल चौक ते मनमथ स्वामी चौक पर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकामासाठी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। कृष्ण मंदिर ते बीके देशमुख यांच्या घरापर्यंत सीसी रस्त्यासाठी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। सार्वजनिक गणपती मंदिर बोरे यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता व इतर कामासाठी 40 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। तालंकर याचे घर ते पोगरे गल्लीपर्यंत 40 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। मारुती मंदिर आठवडी बाजार चौक विकसित होण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 30 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। सैलानी नगर येथे सीसी रस्ता व नाली बांधकाम करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 50 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। शेख चांदपाशा पत्रकार यांच्या घरासमोरील सीसी रस्ता वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 20 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। कोथळा रोड येथील अण्णाभाऊ साठे चौक ते काळे यांच्या घरापर्यंत मजबूत सीसी रस्ता व नाली बांधकामासाठी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत।
वार्ड क्रमांक 3 मध्ये दुतर्फा सीसी नाली बांधकाम करण्यासाठी 30 लाख मंजूर करण्यात आलेले आहेत. सुभद्रा नगर कस्तुरी मंगल कार्यालयाकडे आतमधल्या गल्लीमध्ये जाण्यासाठी रस्त्यासाठी 30,30,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील पुतळ्याचे सुशोभीकरणासाठी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. अण्णाभाऊ साठे नगर व प्रभाग 3 नागशेनगर परिसरात हायमास्ट लाईट व डेकोरेटिव्ह लाईट बसवण्यासाठी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. देवी उखळाई मंगल कार्यालय परिसर हे पहिल्यांदा आपण तीर्थक्षेत्रात महादेव मठ संस्थान आणि देवी उखळे आश्रम तीर्थक्षेत्रात घेतले आणि तिथं महादेव मठासाठी 50 लाख रुपये सभा मंडपासाठी दिले आणि देवी उखळेसाठी 19,90,000 रुपये सुशोभीकरणासाठी दिलेले आहेत. दत्तवर्डी तांडा येथे रामराव बापू महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी 20 लाख रुपये आपण मंजूर केलेले आहेत. मारुती मंदिर आठवडी बाजार चौकाचे सर्वांगीण विकास कार्य करण्यात येणार आहे. 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले. मौलाना आझाद चौकाचे भव्य व आकर्षक सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. जुने बस स्थानक चौक आधुनिक पद्धतीने विकसित सुशोभीकरण करण्यात येणार आहे. 24 लाख रुपये चौकाचं सुशोभीकरण करण्यासाठी मंजूर केलेले आहेत. राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकाचे नवीन सुशोभीकरण करण्यात येणार आहे. 10 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. हनुमान मंदिर परिसरातील पेवर ब्लॉक व इतर कामासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले. हदगाव शहरातील प्रमुख चौकामध्ये सीसीटीव्हीची अत्यंत गरज आहे. ही गोष्ट आम्ही गांभीर्याने घेतली. आम्ही ह्या वर्षीसाठी 25 लाख रुपयाची तरतूद केली, परंतु येणाऱ्या काळात संपूर्ण हदगाव शहर सीसीटीव्हीनं बसविल्या जाईल आणि ज्या काही भानगडी किंवा चोऱ्या इतर जे हे आहेत पोलिसला सुद्धा लवकर त्याचा पकडण्यासाठी किंवा याच्यासाठी उपयोग होणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा भरीव आम्ही पुढच्या वर्षी 2 कोटी रुपयाची तरतूद करणार आहेत. शिवनेरी मेडिकल जवळून देवळी उखळाई मठाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 9 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. गौतम नगर येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहाची दुरुस्तीसाठी 16 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. महादेव मठ देवस्थान सभा मंडपाचे हे झालेलं आहे, म्हणजे 50 लाख रुपये मंजूर केलेले अगोदर सांगितलं. नवी आबादी येथील तक्षशिला बौद्ध विहार येथे 3चे प्रशस्त सभा मंडप उभारण्यासाठी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर व अभ्यासिकेचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्याच्यासाठी 50 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. वाजपेयी नगर येथे अण्णाभाऊ साठे सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. अण्णाभाऊ साठे नगरमध्ये सीसी रस्ता व नाली बांधकामासाठी दुसरे 45 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. बाजार गल्लीमध्ये सीसी रस्ता व नालीवर स्लॅब टाकण्यासाठी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. कौशला नगरमध्ये सीसी रस्त्यासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. आझाद चौक ते भंगी गल्लीपर्यंत सीसी रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. महादेव मठ संस्थान परिसरात नालीवर स्लॅब टाकण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. भरत काळे यांच्या घरापासून जळके यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता व पेवर ब्लॉक साठी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. फुले नगरात सीसी रस्ता व नाली बांधकाम करण्यात येणार आहे. 19 लाख रुपये. हदगाव येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये आवश्यक सुविधा व सुशोभीकरणाचे काम करण्यासाठी आता फक्त 10 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. परंतु इथले काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी दोन्ही पलीकडचे आणि अलीकडचे स्मशानभूमी इथे लोकसहभागातून बोर मारण्यात आलेला आहे. परंतु आपल्याला दोन्ही पुढच्या काळात मार्चच्या नंतर आपण ते सुद्धा हाती घेऊ. प्रभाग 7 माळोदे चौक येथे 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले. कमलाई नगर येथे धोंडे यांच्या घरापासून शेवडकर यांच्या घरापर्यंत 10 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले. द्रोणागिरी नगर मध्ये ममता नगर येथे 10 लाख रुपये. करवा यांच्या घरापासून मशिदीपर्यंत नवीन नाली बांधण्यात येणार आहे 10 लाख. तोसनीवाल यांच्या घरापासून विवेकानंद शाळेपर्यंत सीसी रस्ता 6,90,000. रजानगर मध्ये सीसी रस्ता करण्यात येणार आहे 20 लाख रुपये.
असे अनेक विकास कामे हे आता जे वाचले ते मंजूर केलेली आहे एका वर्षामध्ये. आम्ही ह्या पुढे सुद्धा प्रस्तावित खूप मोठ्या प्रमाणात कामे आहेत. हदगाव नगर परिषद क्षेत्रातील अंडरग्राउंड ड्रेनेजसाठी टेक्निकल सँक्शन सुद्धा घेतलं, परंतु या सगळ्या गडबडीमध्ये त्यांना प्रशासकीय मान्यता व्हायची आहे. 134 कोटी रुपये अंडरग्राउंड ड्रेनेजसाठी आपल्याला लवकरच मिळणार आहेत. भदंत टेकडी परिसरात विपश्यना केंद्र, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ध्यान केंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक, ह्याच्यासाठी आपण 450 कोटी रुपयाचा प्रस्ताव आता शासन स्तरावर सादर करणार आहे. जमिनीचे सुद्धा मोजमाप केलेलं आहे. त्याचबरोबर बहुउद्देशीय विकास केंद्र उभारण्यासाठी भव्य प्रकल्प प्रस्तावित आहे. हदगाव युवकासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त मोठ्या क्रीडा संकुलासाठी उभारणी करण्यात येण्यासाठी विशेष बाब म्हणून 25 कोटी रुपये झाले होते, पण आमचे मंत्री महोदय त्यांचा पदभार मंत्री महोदयाचा राजीनामा झाल्यामुळे विशेष बाब म्हणून त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुद्धा झाली, परंतु आता जे कोणी मंत्री ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांच्या पाठीमागे लागायला लागेल, पुन्हा झिरो पासून सुरू करायला लागेल. थोडीशी या आम्ही जाहीरनाम्यामध्ये सुद्धा होता हा विषय, परंतु आम्ही मंत्री महोदयाची थोडीशी बदल झाल्यामुळं बघू पुढच्या काळामध्ये. हदगाव शहरातील एकूण 12 डीपी रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी अंडरग्राउंड ड्रेनेज झाल्याच्या नंतर 68 कोटी रुपये, जवळजवळ 70 कोटी रुपये, त्याच्यात आणखी 5-10 कोटी रुपयाची वाढ सुद्धा 75 कोटी रुपयापर्यंत टेक्निकल सँक्शन सुद्धा मिळालेलं आहे. हे सुद्धा रस्ते आम्ही पुढच्या काळामध्ये टेक्निकल सँक्शन मिळालेले आहे, फक्त प्रमा राहिलेली आहे. त्याचबरोबर इथं नेहमी लाईटचा प्रॉब्लेम येते, याच्यासाठी 132 केव्हीची सुद्धा पाहणी केली मानवाडी फाट्यावर. त्याच्यानंतर हदगाव शहरासाठी महिलांच्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचा भेडसावणारा 100 खाटाचं हॉस्पिटल आम्ही नव्यानं उभं करत आहोत. हे सुद्धा आपल्या लवकरच पुढच्या काळात. त्याचबरोबर दत्तबर्डी, बनचिंचोली, गोरलेगाव आणि जुन्या टोलनाक्यापर्यंत ह्या बायपास रस्त्यासाठी सुद्धा येणाऱ्या 23 फेब्रुवारीच्या बजेट अधिवेशनासाठी नक्की आपल्याला काही नाही काहीतरी निधी मिळेल, मी आपल्याला आश्वासित करू शकतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कामं आहेत आणि आमच्या रोहिणीताई उच्च शिक्षित आहेत. नक्कीच महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही नगर विकासच्या विषय आहेत त्या आम्हाला सोडवण्यासाठी त्यांचं सहकार्य लागेल आणि त्या सुद्धा एक सुशिक्षित, उच्च शिक्षित असल्यामुळं कोणाचाही आधार घेण्याचं त्यांना सुद्धा गरज पडणार नाही. मी अशी सर्व हदगाववासियांना एक अभिवाचन देतो आणि पुन्हा एकदा जास्त वेळ न घेता, बाकी हेमंत भाऊनी सांगितलेलंच आहे की आपल्याला मार्गदर्शन कसं राहिलं पाहिजे नगरसेवकांना, किंवा हे काय सांगण्या एवढा मी इथं वेळही नाही. आणि प्रशिक्षण मग आपल्या पुण्याला सुद्धा होऊ शकते, मुंबईला